हाय, हॅलो, नमस्कार. आज आपण बनवणार आहोत जवसाची चटणी. जवसाची चटणी करण्याकरिता 1 वाटी जवस इथे खमंग भाजून घ्यायचे आहे. जवस भाजताना ते सतत हलवत राहा जेणेकरून ते एकसारखे भाजल्या जातील आणि कमी आचेवरच ते भाजायचे आहे. जवस अशी उडायला लागले म्हणजे जवस व्यवस्थित भाजल्या गेले आहे, म्हणून त्याला एका ताटामध्ये काढून थंड करून घ्या. लगेचच आपण कढीपत्तासुद्धा भाजून घेणार आहोत. भाजलेली जी जवस आहे ती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. सोबतच भाजलेला जो कढीपत्ता आहे तो सुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि भाजलेलं जिरं यामध्ये टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित जाडसर अशी चटणी बारीक करून घ्यायची आहे. ही चटणी लगेच तयार होते, 5 मिनिटांमध्ये तयार होते. तुम्ही ही चटणी ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता. चवीला तितकीच छान लागते. जर घरी भाजीचं अवेलेबल नसेल तर ही चटणी बनवा आणि नक्की ट्राय करून बघा. जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी आवडत असेल तर कमेंट करायलासुद्धा विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.